नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। 20 जुलै 2024 मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी जय भीम नगरला भेट देत आहेत। पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि बिल्डर अशी संयुक्त पाहणी जय भीम नगरची होत आहे। त्याबद्दलची ही बातमी आहे, पण नगरातली पण ही अवस्था आहे। आपण हे समोरचे दृश्य जे पाहत आहात ते आहे जय भीम नगर रहिवाशांचे। हा जो धूर केलेला आहे त्याचं कारण आहे की प्रचंडाची अशी मच्छर या ठिकाणी झालेली आहे। मुलं आजारी पडलेली आहेत आणि मच्छरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असा धूर केला जातो आणि तो धूर ही मुलांच्या डोळ्यामध्ये जातो। अशी सगळी अवस्था या लोकांची बिकट अशी अवस्था झालेली आहे। या ज्या आजी दिसत आहेत त्यांचा एक मुलगा या ठिकाणी आजारी असल्यामुळे औषधोपचाराला पैसा नसल्यामुळे ते डॉक्टरांना घेऊन जाऊ शकत नाही असं सांगते। आणि ही बिचारी मातोश्री आपल्या लेकासाठी हा महाराष्ट्र संध्यासमोर अंबरडा फोडताना आपण पाहताय। हा तिचा मुलगा आहे आणि आज 7-8 दिवस झाले ती म्हणते की तो असा झोपलेला आहे आणि घेऊन जाणार कुठे, माझ्याकडे पैसा नाही अशी तिची कैफी येत आहे। आमच्या पाहुण्याकडे पाठवले लहान लेकरं तर आत्ता गेले तो लेकरं ते म्हणू लागले आमच्यापाशी जागा नाही काही नाही, आम्ही कुठं झोपायचं। म्हणलं बाय कसा करा तुम्ही कसं तर 10 दिवस झालेला आहे, उठणं चाललंय हे हत्तीचं बेमार झालेलं आहे। आता याचं काय करावं काय नाही, इलाज काहीच वाटत नाही। आता दवाखान्याला घेऊन चालले आमच्या काय धंदा नाही पाणी नाही, आता काय करायचं काय नाही। आणि आम्हाला कारण काय आलंय एवढा 3 वर्ष झाले 3-4 वर्ष झालेला बेमार होते ना, हिला पीठ येते, आकडी पण येते, हिला औषध पण चालू आहे। आम्ही इथं पाण्यासाठी इथं झोपाल्या पाणी खाली पलट टाकल्या आणि दुवा टाकल्या आहेत, तरी बी मच्छर काढतात आम्हाला। पाणी पडाले, पाऊस एवढं पाऊस पडाले तसंच राहत आम्ही। या एवढ्या धुवाचा मुलांना त्रास होत नाही का? होते, लय त्रास होते, मग काय करा आता। नमस्कार, जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। गेले 1.5 महिना महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल पवई जय भीम नगर येथील रहिवाशांवर झालेल्या अन्यायाच्या बातम्या सातत्यानं आम्ही देत आहोत आणि या रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत। आज महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचा एक व्हिडिओ व्हायरल पण झालेला आहे। यस विभागाचे सहाय्यक अभियंता भास्कर कसकीकर यांना आम्ही काल भेटलो आणि त्यांना सांगितलं की मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण या लोकांकडे पाहणार आहात की नाही। आणि आज मीनाताई लिंबोडे या पवई जय भीम नगरमधील एक चांगल्या महिला कार्यकर्त्या आहेत, त्यांचा थोड्या वेळापूर्वी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की जय भीम नगरमध्ये थोडा वेळ येऊन जा। त्यांनी जेव्हा फोन केला तेव्हा तातडीनं मी जय भीम नगरमध्ये पोहोचलो आणि रहिवाशांचे अन्याय अत्याचार जे काय असते ते महाराष्ट्र संध्याच्या माध्यमातून जगाच्या समोर मांडण्याचं मी काम करतोय। आता तातडीनं मीनाताईने आपल्याला का बोलवलं ते आपण ऐकून घेणार आहोत। मीनाताई बोला, पण जरा मोठ्या आवाजात ते पण सांगा। तानाजी कांबळे साहेब आम्हाला भरपूर मदत करतात। 1.5 महिना झाला, कोण्या रात्री फोन करा, कोण्या वेळेला फोन करा, आमच्यासाठी धावून येतात। त्यांच्यासाठी तर आम्ही धन्यवाद। बोला, आता तुम्ही का बोलावलं म्हणजे आता आम्ही बोलले की आता आमचं काय होईल काय नाही, हे सगळं आमच्या आमच्या झोपडपट्टी रात्री सगळे लोक राहणार आहेत तिथं। मच्छर पाणी हे सगळे झोपडे पडले तरी ते लोक चांगले करून राहायला लागले। जे बी आहे आता आमच्यासाठी आता उद्या काय निर्णय लागते, बीएमसी वाले काय बोलतात, बीएमसी वाले उद्या येणार आहेत काय सांगतात काय नाही। अजून कोण येणार आहे? बीएमसी वाले येणार आहेत, हिरानंदनवाले येणार आहेत, पोलीस चौकीचे येणार आहेत, आपले हिरानंदन नसीम खानचे माणसं पण येणार आहेत। जे बी नसीम खान भरपूर मदत करायला लागले। नसीम खान रात्र दिवस नसीम खानचे माणसं कामाला आहेत। तर मीनाताई हे सांगतायत की उद्या या जय भीम नगरमधील रहिवाशांची ही सगळी पाहणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील, हिरानंदानी बिल्डरचे अधिकारी असतील, पवई पोलीस ठाणे असेल, हे सगळे अधिकारी उद्या या ठिकाणी सर्वे करायला जय भीम नगरमधील या रोडवर जे झोपडीधारक बसलेले आहेत ते
येणार आहेत असं ते माहिती सांगतात. हां. तुम्ही काय सांगाल? ते सांगत होते की आम्हाला वेळोवेळी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्या चॅनलला तिकडं तुम्ही कळवलं बातम्यावर, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार आहोत. उद्या तुम्ही लोकांना काय मांडणार आहात? आता ते बिराडे भाऊ आहेत, दीपक अशोक भाऊ, ते लोक आहेत, ते लोक पण आमच्यासाठी रात्रंदिवस काम करायला लागतात. उद्या काय निर्णय लागते की आणि उद्या आम्हाला निर्णय लागा, आम्हाला इथून हलवावं. त्या पाण्या पावसात आमचे लेकरं आजारी आहेत, आम्ही आजारी पडायला लागल्या, लोकांना लेकरांना थंडी ताप येत आहे, आम्हाला पण थंडी ताप यायला लागले. लवकर आम्हाला मलेरिया व्हायला लागले, डेंगू आहे भरपूर लोकांना, आजारी लोक आहेत. इथून आम्हाला न्याय भेटावं आणि आम्हाला कुठंतरी पुनर्वसन करावं. सरकार पण आता जागू व्हावं. 1.5 महिना झाले आम्ही रोडात पाण्यावर आहोत, त्या सरकारला पण काय कळणार चाललंय आमचं. 2 महिन्याचं लेकर आता, 3 महिन्याचं लेकर आता, म्हातारी मच्छर चावायला की इंजेक्शन दिल्यासारखे आमचे आम्हालाच माहित आहे, दुसऱ्याला थोडी माहिती आहे. राहतो ते आम्हालाच माहित आहे. रात्र कसं कटवाल्या, दिवस कसा कटवाल्या, आमचा दिवस जायना चाललाय, आम्ही गोर गरीब पण मारून तरी टाकले परवडत जयभीम नगर मधील रहिवाशांनो, आता रात्रीचे 9:45 वाजलेत. मीनाताईंच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करतो की उद्या सकाळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी, हिरानंदानी बिल्डरचे अधिकारी हे सगळेजण या पवई जयभीम नगरमधील ज्या झोपडीधारकांना 7 जूनला उद्ध्वस्त केलेला आहे, त्या झोपडीधारकांच्या ही सगळी अवस्था पाहण्यासाठी, त्यांचा सर्वे करण्यासाठी, त्यांच्या या सगळ्या गोष्टीवर तातडीनं निर्णय घेण्यासाठी हे अधिकारी उद्या येणार आहेत. या आमच्या ज्या मीनाताई आहेत त्यांनी त्या आजारी आहेत, त्यांचा आवाज बसलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्या वतीनं जयभीम नगरातील सर्व रहिवाशांना सांगतो की उद्या आपण कुठेही बाहेर जाऊ नका, कुठेही कामधंद्याला जाऊ नका. उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं हे जे ताडपत्री किंवा हा जो कागद टाकून ज्याच्यामध्ये तुम्ही राहताय प्रत्येकाच्या या अशा अवस्थेत, त्या आपल्या घरामध्ये त्या ताडपत्रीखालीच आपलं कुटुंबासह आपण थांबा. जे अधिकारी येतील ते काय सर्वे करतील, काय निर्णय घेतील किंवा तुमच्याकडून काय माहिती घेतील ती त्यांना देणं आवश्यक आहे. आणि म्हणून जयभीम नगरातील रहिवाशांनी उद्या सकाळी 7 नंतर अधिकारी येऊन सर्वे करून गेल्याशिवाय आपण कुठेही जाऊ नका. कुटुंबासह आपण आपापल्या या ज्या काय ताडपत्री टाकलेली आहे त्याच्यामध्येच आपण सर्वांनी हजर राहा, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.